का म्हणतात गणपती बाप्पा मोरया? काय आहे गणपतीसोबत मोरया या शब्दाची कथा? तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. बघा, मोरया या शब्दामागची खूप छान कथा आहे. कदाचित तुम्हाला माहिती नसेल. जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता तेही तुम्ही सांगा. तर बघा, आपल्याला तसं 27 ऑगस्टपासून आपण प्रत्येकाच्या घरात 10 दिवसांसाठी श्री गणेश विराजित झालेले आहे. गणेश उत्सव खूप छान आनंदाने होत आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपतीसोबत हा मोरया का म्हटलं जातं? फार विषय कमी लोकांना कदाचित माहिती असावे. गणपती बाप्पासोबत मोरया हा शब्द कुठून आला? तर त्यामागे खूप जुनी कथा आहे. बघा, महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेले चिंचवड गावातील ही कथा आहे. बघा, 1375 जन्मलेल्या मोरया गोसावी हे श्री गणेशांचे परमभक्त होते. खूप मोठे भक्त होते ते. प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मोरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात होते. मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतीपैकी एक आहे. असे सांगितले जाते की वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात होते. परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना. यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते. एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की तुला मी स्नान करताना दर्शन देईन. दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशांची एक छोटी मूर्ती होती. देवाने त्यांना दर्शन दिले. ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली. त्यानंतर त्यांची समाधीही येथे बांधण्यात आली आहे. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते. गणपतीसोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले आहे की लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया असं म्हणत होते. तर बघा, पुण्यामध्ये याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे हे गणपती बाप्पाचा आपण जेव्हा जयघोष करतो ना, तर गणपती बाप्पा मोरया. तर मोरया हा शब्द हे मोरया गोसावी हे गणेशांचे परमभक्त होते. खूप मोठे भक्त मानले जाते म्हणत होते त्या काळी. तर तेव्हापासून हे त्यांच्या नावानेच मोरया हे शब्द त्यांच्या शेवटी आलेला आहे. तर तुम्हाला हे कदाचित माहिती नसेल तर मी आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ म्हणजे कमेंटमध्ये ही श्री गणपती बाप्पा मोरया असं लिहायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया. तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हे गणपती चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते.